अलीकडच्या काळामध्ये हुरड्याची मागणी वाढत आहे. कारण अनेक ठिकाणी हुरडा पार्टी आयोजित केल्या जातात आणि या हुरडा पार्टीसाठी रब्बीमध्ये जे आपण रब्बी ज्वारीपासून जो हुरडा तयार करतो त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. या हुरड्यासाठी जे वाण असतात ते वेगळे असतात. आपले खायच्या ज्वारीचे वाण वेगळे असतात आणि हुरड्याचे वेगळे असतात. तर त्याचे कोणते वाण आहेत आणि त्याची लागवड तंत्रज्ञान काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हुरड्यासाठी जी ज्वारी पेरली जाते रब्बीमध्ये तिला जमीन मध्यम ते भारी आणि निचराची लागत असते. हुरड्याच्या ज्वारीची जी पेरणी आहे त्याचा कालावधी जो आहे तो ऑक्टोबर महिन्यातला पहिला पंधरवडा म्हणजे 1 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला हुरड्याच्या ज्वारीची पेरणी करावी लागते. आणि यापेक्षा जर आपण लवकर पेरणी केली म्हणजे 1 ऑक्टोबरच्या अगोदर जर पेरणी केली तर खोड माशीचा उपद्रव होऊ शकतो आणि जर उशिरा पेरणी केली तर ओलाव्याचं प्रमाण कमी असल्यामुळं उगवण कमी येऊ शकते आणि आपलं उत्पादन घटू शकतं. याची जी पेरणी करतो ती एका टप्प्यात करून भागत नाही, कारण आपल्याला हुरडा दररोज काढून तो विकावा लागतो. त्यामुळे एकाच वेळेस जर पेरणी केली तर एकाच वेळेस तो काढणीशी तयार होईल. त्यामुळं टप्प्याटप्प्याने याची पेरणी केली जात असते. साधारणतः 4 टप्प्यामध्ये याची थोडी थोडी शेतकरी लागवड करत असतात. म्हणजे समजा 1 ऑक्टोबरला आपण काही क्षेत्र पेरलं तर त्यानंतर 15 ऑक्टोबरला काही क्षेत्र, नंतर 1 नोव्हेंबरला आणि त्यानंतर शेवटी 15 नोव्हेंबरला काही क्षेत्र पेरलं जातं. म्हणजे टप्प्याटप्प्यानं आपल्याला जो हुरडा आहे तो काढणीस तयार होत असतो आणि त्याची विक्री आपल्याला करता येत असते. हुरड्याच्या ज्वारीची रब्बीमध्येही पेरणी केली जाते, काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा केली जाते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा हुरड्याची पेरणी केली जाते तेव्हा त्याला भाव चांगला मिळत असतो, जास्त मिळत असतो आणि त्याची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली जात असते. यासाठी एकरी 4 किलो बियाणं आपल्याला लागत असतं. पेरणीपूर्वी जर स्थानिक वाण असतील तर आपल्याला तिथं काळणी रोग येण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रति किलो बियाणास 4 ग्राम 300 मिली गंधक याची बीज प्रक्रिया करायची असते किंवा इमिडाक्लोप्रिड 48% FS प्रति किलो हे 14 मिली चोळायचं असतं. पेरणी करताना 2 ओळीमधलं अंतर 45 सेंटीमीटर म्हणजे 18 इंची पेरणी आपल्याला करायची असते आणि 2 ताटातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवायचं असतं. जमिनीमध्ये चांगली ओल असेल तर तणनाशकाचा पण आपण वापर करू शकतो. त्यामध्ये 18 50% प्रवाही हे 400 ग्राम प्रति एकरी 400 लिटर पाण्यामधून आपल्याला पीक उगवणीपूर्वी तिथं जमिनीवर फवारावं लागतं. आणि याचे जे वाण आहेत आपल्याला परिचित असलेले स्थानिक वाण म्हणजे सुरती, गुळभेंडी, कुचकुची, वाणी, काळी दगडी अशी स्थानिक नावं या स्थानिक वाणांना आहेत. परंतु कृषी विद्यापीठानं काही सुधारित जाती पण यामध्ये विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये जी पहिली जात आहे ती आहे परभणी वसंत, जिला आपण PVRSG 101 या नावानं पण ओळखलं जातं. ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलेला वाण आहे आणि हा 2021 मध्ये हा वाण विकसित केलेला आहे. 95 दिवसामध्ये हा हुरड्यासाठी तयार होतो. हुरडा जो आहे त्याचं उत्पादन एकरी 13 ते 14 क्विंटल आपल्याला मिळतं आणि हिरव्या कडब्याचं जे उत्पादन आहे ते साधारणतः 53-54 क्विंटल एकरी मिळू शकतं. या वाणाचे जे दाणे आहेत ते अत्यंत म्हणजे मऊ गोड असे आहेत आणि हुरड्याची प्रत जी आहे ती अत्यंत उत्तम अशी आहे आणि कणसामधून म्हणजे हातावर सहज जरी चोळलं तरी त्याचे जे दाणे आहेत ते सहज वेगळे होत असतात. हा वाण खोडमाशी, खोडकिडा, खडखड्या या रोगांना सहनशील आढळून आलेला आहे. दाण्याची कडब्याची दोन्हीची प्रत चांगली आहे. हा जो वाण आहे तो मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. दुसरा जो वाण आहे फुले मधुर, त्यालाच RSSGV 46 या नावाने पण ओळखलं जातं. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी हा संशोधित केलेला वाण आहे. याची जी ठळक गुणवैशिष्ट्ये जी आहेत तर हा हुरड्यासाठी शिफारशीत वाण असून हुरडा एकदम रुचकर आणि गोड असा मिळतो आपल्याला आणि जे हुरड्याचे दाणे आहेत ते बोंडामधून सहज सुटतात म्हणजे जवळपास 97% त्याची रिकव्हरी आहे.
95 ते 100 दिवसामध्ये हा वाण तयार होतो हुरड्यासाठी. आणि या हुरड्याचं जे उत्पादन आहे ते 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी आपल्याला मिळतं. आणि कडब्याचं जे उत्पन्न आहे, जी प्रत चांगली आहे आणि आवश्यक स्थितीमध्ये सुद्धा याची लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. हिरव्या कडब्याचं जे उत्पादन आहे ते 23 ते 24 क्विंटल प्रति एकर असं या वाणापासून मिळतं. याला जी रासायनिक खतं जी लागतात ती कोरडवासाठी 16 किलो नत्र आणि 8 किलो स्फुरद हे प्रति एकरी लागत असतं. म्हणजे एकरी आपण 20-20-0च्या 2 बॅग आणि 40 किलो युरिया जर दिला तर हा जो डोस आहे तो पूर्ण होत असतो. ओलिताखाली जर आपण हुरडा घेणार असू तर एकरी 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश याप्रमाणे खत लागत असतं. या हुरड्याची सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे काढणी. योग्य वेळी काढणी करणं हे फार गरजेचं असतं. तर ही काढणी कधी करायची त्याची काही लक्षणं आहेत. जेव्हा आपण 2 बोटामध्ये हुरड्याचा दाणा जर थोडा दाबला आणि त्यामधून जर थोडं दुधासारखा द्रव बाहेर आला तर आपण समजायचं की हा हुरड्यासाठी तयार झालेला आहे. दाबताना हा दाणा मऊसर लागत असतो बोटांना. फुलोरा आल्यानंतर साधारणतः 15 ते 25 दिवसानं ही स्टेज येत असते. जेव्हा हुरडा होतो तेव्हा दाण्यामध्ये स्टार्च वेगानं साचत जात असतं. या अवस्थेत एकूण धान्याच्या वजनाच्या 50% एवढं वजन जास्त आलेलं असतं. म्हणजे जेवढं धान्य आपल्याला मिळतं त्याच्या 50% पेक्षा जास्त वजन या स्थितीमध्ये असतं. हुरडा जेव्हा तयार होतो तेव्हा त्यामध्ये ओलाव्याचं जे प्रमाण असतं ते साधारणतः 65 ते 68% एवढं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं त्याचं लक्षण आहे की हुरडा तयार झाल्यानंतर आपण जर ते कणिक हातावर चोळलं, हलकंसं जरी चोळलं तर त्यातून दाणे वेगळे झाले पाहिजेत. हुरड्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त दिवस आपल्याला टिकवता येत नाही. तो जर 4°C जर आपण साठवला तर साधारणतः 30 दिवसापर्यंत तो साठवता येतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे.